नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दान करणं हे पुण्यदायी असतं, पुण्य प्रदान करणारं असतं असं आपल्या संस्कृतीत सांगितलं गेलं आहे आणि त्याप्रमाणे अनेक जण करतातही. दान हे सत्पात्री असावं हेही सांगितलं गेलं आहे आणि त्याचबरोबर हेही सांगितलं गेलं आहे की एका हातानं केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू नये इतकी त्यात अहंकार विरहित समर्पण वृत्ती असावी. पण अशा विचारानं दान करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी आणि त्याचबरोबर त्यांच्याकडूनही असंच पुण्यदायी फलदायी सत्पात्री दान घडावं याकरता त्या दानशूर व्यक्तींचं नाव समाजासमोर आणणं गरजेचं असतं. आणि असाच प्रयत्न केला विदर्भवासीय ॲडव्होकेट अजिंक्य धर्माधिकारी यांनी. आणि ती दानशूर व्यक्ती म्हणजे प्राध्यापक मुकुंद पाध्ये सर. श्रोते बघा, माणूस जेव्हा 65 वर्षाचा होतो तेव्हा लोक त्याला आता विश्रांती घ्या असं म्हणतात. आयुष्याची पुंजी बँकेत जमा करून नातवंडांना खेळवत उरलेले दिवस आरामात घालवण्याचा सल्ला देतात. पण ज्याच्या रक्तातच देणं असतं तो 65व्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा राहूनही असं काहीतरी करून जातो ना की सारेच जण त्याकडे स्तिमित होऊन पाहत राहतात. प्राध्यापक मुकुंद पाध्ये अकोल्याच्या मातीनं पाहिलेला असा एक शिक्षक ज्यानं आयुष्यभर विद्यार्थ्यांना केवळ गणिताचे आकडे शिकवले नाहीत तर जगण्याचं गणित शिकवलं. फळ्यावर खडूनं रेषा ओढता ओढता ज्यानं हजारो मुलांच्या भविष्याची रेषा उजळून टाकली आणि काल त्याच हातांनी एक वेगळा इतिहास लिहिला. आपल्या 65व्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वतःसाठी कुठलाही सोहळा न मांडता त्यांनी तब्बल 1 कोटी रुपयाचा धनादेश इंडियन आर्मी पुणे इथल्या कार्यालयाच्या स्वाधीन केला. ऐकून असं वाटलं की आयुष्यभर गणितात 100 पैकी 100 गुण मिळवून देणाऱ्या या शिक्षकानं काल देशसेवेच्या परीक्षेत थेट 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळवले. ही केवळ एक देणगी नाही आहे, हे ऋण आहे जे एका शिक्षकानं या देशाच्या रक्षकांबद्दल व्यक्त केलं आहे. आपण AC रूममध्ये बसून ज्या आयुष्याच्या गणिताची उत्तरं शोधतो ती उत्तरं सीमेवर वजा डिग्री तापमानात बर्फात उभा असलेला एखादा तरुण आपल्या रक्तानं लिहित असतो. आपण रात्री शांत झोपावं म्हणून कोणीतरी आपली तरुण हसती खेळती स्वप्न सीमेवर पणाला लावत असतं. या जाणीवेची जाज्वल्य जाणीव म्हणजेच मुकुंद पाध्ये सर. खरं सांगायचं तर खूप काही मिळवूनही जेव्हा हात रिकामेच ठेवायचे असतात तेव्हा कळतं कमावलेल्या संपत्तीपेक्षा त्यागाचे हिशेब किती मोठे असतात. सरांनी आयुष्यभर शिकवणीचे वर्ग घेतले पण काल त्यांनी संपूर्ण समाजाला एक फार मोठा क्लास दिला. पैशानं श्रीमंत असलेली माणसं खूप पाहिली असतील पण मनाची श्रीमंती अकोल्याच्या या शिक्षकानं दाखवून दिली. सरांनी 1 कोटी रुपये पुण्याच्या आर्मी ऑफिसमध्ये सुपूर्द केले असतील पण त्याची ऊब सियाचीनच्या बर्फात कुडकुडणाऱ्या थंडीत पहारा देणाऱ्या त्या शेवटच्या सैनिकाच्या काळजापर्यंत नक्की पोहोचली असेल. पाध्ये सर, तुमच्या गणिताचा हिशोब कदाचित मांडता येईल पण तुमच्या या दातृत्वाचं बजेट मांडायला शब्द अपुरे पडतील. 65व्या वाढदिवसाच्या आणि या अथांग मनाच्या दातृत्वाला साष्टांग दंडवत. आपलाच या अनोख्या गणितानं सुखावून गेलेला एक विदर्भवासीय ॲडव्होकेट अजिंक्य धर्माधिकारी. श्रोते हो, धर्माधिकारी सरांना धन्यवादच म्हणावे लागतील की या त्यांच्या पत्रातून त्यांनी पाध्ये सरांची आणखी एक उत्तम बाजू तुम्हा आम्हा सगळ्यांच्या समोर आणली. श्रोते हो, असा विचार जर आपण प्रत्येकानं केला तर नक्कीच आपला भारत देश संपूर्ण जगासमोर कायमच ताठ मानेनं उभा राहील. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.